आदित्य ठाकरे शिवसेना यूबीटी विधायक ने सैफ अली खान के हमले पर दिया बड़ा बयान। हल्ला करणारा आरोपी 4 दिवसानंतर अटक झाला। पोलिसांनी आज सांगितलं ते रोहिंग्या मुस्लिम आहेत, कसं पाहता येईल? नाही, ही गंभीर बाब आहे खरं तर। म्हणजे ह्याच्यात आपण ह्या जे काही शोध लागलेला आहे, जर खरोखर ते रोहिंगे असतील तर केंद्रीय गृहमंत्र्यांना प्रश्न विचारणं गरजेचं आहे, कारण हे त्यांचं फेलियर आहे। जर देशात आपले रोहिंगे येत असतील असे, गेले 10 वर्ष भाजपचं सरकार आहे, तिसरी टर्म सुरू झालेली आहे, बहुमताचं सरकार आहे, आणि हे होत असताना जर दुसऱ्या देशांमधून असे घुसायला लागले, मग केंद्र सरकारची नक्की जबाबदारी काय आहे आणि हे फेलियर आहे का केंद्र सरकारचं, हे देखील आम्हाला सांगणं गरजेचं आहे। कारण ही फारच गंभीर बाब आहे। जर असं खरोखर व्हायला लागलं असेल तर ह्याच्यावर कुठे ना कुठेतरी प्रधानमंत्री महोदयांनी देखील उत्तर देणं गरजेचं आहे। पण इकडे पाहिलं गेलं की एवढी थम्पिंग मेजॉरिटी मिळाली नसून सुद्धा आता पालकमंत्र्यांचा वाद अजूनही सुरूच आहे आणि तिकडे आरक्षण सुरू आहे। ते ठीक आहे, आता भांडणं तर चालू आहे, त्याच्यात सहपालकमंत्री तर पहिल्यांदा मी ऐकलं आहे। तर ठीक आहे, खाती फाडून दिलेली आहेत, आता अजून पालकमंत्रीपद पण फाडून दिलेलं आहे, त्याचं विभागणी केली आहे। गंमत जम्मत आपण पाहताय, म्हणजे स्वार्थीपणा किती असावा लोकांमध्ये। बहुमत ईव्हीएमनी दिल्यानंतर देखील स्वार्थीपणा काही जात नाही, हे स्पष्ट झालेलं आहे। आणि त्याची याच विभागामध्ये मागच्या 3 दिवसाआधी खूप मोठी आग लागलेली, त्याच्यामध्ये 1000 ते 1500 झाडं जळून राख झालेली। त्याच्यावर मागे कुठचे बिल्डर आहेत हे पण जरा माहिती काढणं गरजेचं आहे, कारण हे सरकार आपल्याला माहिती आहे बिल्डरांना आश्रय देणार आहे, आणि जर झाडं जळत असतील